एक गिफ्ट हॅम्पर आपण प्रत्येक पराभूत संघाला देतोय. संघातील आणि प्रत्येक खेळाडूसाठी इथे मात्र पुरस्कार आहे गेट्सबीच्या माध्यमातून. येस, थँक्यू सो मच. चला जाऊया मॅचच्या दिशेने. बॅटिंग टीम आपला प्रतिनिधी पाठवून द्या प्लीज. काजल आहे स्ट्राईकवर. कावेरीचा पहिलाच बॉल, नो बॉलचा इशारा आणि पहिल्याच बॉलवर बॉल जातोय सीमा रेषा पार. 4 धावा, चौकार. आडवी बॅट या वेळेला मात्र पाहायला मिळाली. ताकदीचा पुरेपूर वापर, अप्रतिम टायमिंग आणि सुंदर दिशा दाखवली चेंडूला. या वेळेला टॅप केलं आणि व्यासपीठावरती मात्र नुकतंच शुभागमन झालेलं आपण पाहतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे प्रणेते, ज्यांच्या माध्यमातून आपण गेली कित्येक वर्ष या स्पर्धेला असणारं बहुमूल्य योगदान पाहतोय, असे आपल्या सर्वांचे लाडके युवा नगरसेवक, युवासेना सरचिटणीस सन्माननीय श्री अमेय अरुण घोले. आणि हा आणखीन एक चौकार दादांच्या स्वागतार्थ आपण आलेला पाहतोय. चौकाराने मात्र सन्माननीय अमेय घोले साहेबांचं व्यासपीठावरती भव्य स्वागत. काजलच्या बॅटमधून आणखीन एक दिमागदार चौकार, आणखीन एक जबरदस्त फटका, आणखीन एक बॉल अलॉंग विथ द कार्पेट, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दोन्ही बॉल आपण जर पाहिलं तर दोन वेगवेगळ्या क्षेत्रात चौकार ठोकलेत. अगदी बघा, ऑफ ब्रेकचा चेंडू होता. ऑफ ब्रेक केल्यानंतर मात्र थोडीशी मागे सरकली, बॅकफुटवर गेली, पॉपिंग क्रीजचा चांगला वापर केला आणि बॅक टू बॅक 2 चौकार काजलच्या बॅटमधून. या वेळेला मात्र प्रॉपर संपर्क नाहीये चेंडू आणि बॅटमध्ये. निर्धाव चेंडूनं मात्र सांगता होते. कावेरीचा नेक्स्ट बॉल आणि या वेळेला मात्र काजलला माघारी परतावं लागेल. मोठा विकेट मिळवलाय आतापर्यंत. ज्या फलंदाजीच्या बॅटमधून मात्र आपण जर पाहिलं तर 2 चौकार या अगोदर आपण याच ओव्हरमध्ये पाहिले. ईट का जवाब पत्थर से, काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेली पाहायला मिळते. जशास तसं तोडीस तोड उत्तर दिलंय. चुकीचा फटका खेळलाय, बॉक्स आउट होते काजल. पहिली विकेट. देवांश वॉरियर संघाला हा पहिला धक्का, पहिला झटका, पहिला फलंदाज बाद. व्हेरी वॉर्म वेलकम मिस्टर अमेय अरुण घोले साहेब. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत पुन्हा एकदा दुसऱ्या दिवसामध्ये. महिला गटाचा हा 3रा सामना आज संध्याकाळमध्ये चालू आहे आणि हा शेवटचा बॉल कावेरीच्या ओव्हरमधला. या वेळेला मात्र गॅपमध्ये निघतोय चेंडू बॅकवर्ड पॉइंटकडे. आणखीन एक चौकार येतोय. न्यू बॅटर आली आहे मैदानाच्या आतमध्ये काजलची जागा घेण्यासाठी. परंतु आपण आलेला चौकार जर पाहिला तर अक्षताच्या बॅटमधून हा चौकार आलाय. 3 चौकार काजलच्या बॅटमधून, 1 चौकार अक्षताच्या बॅटमधून. तसं बघायला गेलं तर निशिताला अजूनही स्ट्राईक मिळालेली नाहीये. स्कोर जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलाय 17 या धावसंख्येवर. चांगला स्टार्ट. वेल बिगन इज अ हाफ डन. सुरुवात चांगली आहे. आर्या कर्णधार आहेत टीमच्या. टॉस केल्यानंतर टॉस जिंकल्यावर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्यांनी निवडला होता. बालमोहन संघ तसं बघायला गेलं तर पहिल्यांदाच मला वाटतं या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतोय. आणि नो बॉलचा इशारा आहे. तिथे मात्र आपण जर पाहिलं तर विधीने कॅच तर पकडली आहे, परंतु नो बॉलचा इशारा असल्या कारणाने मात्र आपण फलंदाजाला सुरक्षित असलेलं पाहू शकाल. फिल्डर जो आहे कुठेतरी आउटर सर्कलमध्ये होता. कुठेतरी रिस्ट्रिक्शन्स आहेत फिल्डिंगवरती, ते तुम्हाला पाळावे लागतील. स्ट्राईक वरती मात्र आता अक्षता येते पुन्हा एकदा. एक चौकार त्यांच्याही बॅटमधून. 19 वर 1. या वेळेला बॅकफुटवर जाऊन कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे. चांगली फिल्डिंग या वेळेला बघायला मिळते. अडवलाय चेंडू. एकच धाव तिकडे मात्र घेण्याची संधी मिळते. 1 चेंडू आणि धावसंख्या 19 धावा. या वेळेला पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक येतोय. बॅटची इनर एज घेणारा चेंडू पाहायला मिळाला. निशाणा साधला यष्ट्यांवरती, परंतु अक्षता मात्र सुरक्षित स्थळी पोहोचली आहे. वेगळ्या अटी, वेगळे नियम घालून आयोजित केल्या जाणाऱ्या अंडरआर्म बॉक्स क्रिकेटच्या बऱ्याच स्पर्धा मुंबई शहरात आपण पाहतो, परंतु ही एक स्पर्धा खास आहे. पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन डाऊन दी ग्राउंड
परंतु लॉंग ऑन वरती मात्र अप्रतिम फिल्डिंग बघायला मिळते. काबिले तारीफ. अगदी कौतुक करावं लागेल या महिला क्षेत्ररक्षकांचं सुद्धा. मगाशी काजलने ज्या पद्धतीने बॉलला अडवण्याचा प्रयत्न केला, अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज मात्र हा क्रिकेटचा खेळ त्यांनी खेळलाय. कुठेही कमी पडलेल्या नाहीयेत. स्ट्राईकवर निश्चित आहे आणि सुंदर फटका. या वेळेला गॅपमध्ये जातोय का? क्षेत्ररक्षक आली आहे. पुन्हा एकदा थोडंसं फंबल झाली, परंतु 2 धावांचा प्रयत्न, बॉल कलेक्ट होऊ शकलेला नाहीये, त्यामुळे 2 धावांचा प्रयत्न यशस्वी झालाय. निशिता आणि अक्षता ही जोडी मात्र आता कुठेतरी एक चांगली भागीदारी डेव्हलप करताना दिसतेय, एक चांगलं पार्टनरशिप. शेवटचा चेंडू, दुसरं षटक मार्गस्थ आहे. या वेळेला पुन्हा एकदा मात्र पॉइंट क्षेत्राकडे बॉल जाताना पाहायला मिळतोय, परंतु खराब थ्रो पाहायला मिळाला. थोडंसं कुठेतरी स्वतःला आधी बॅलन्स करणं गरजेचं होतं, परंतु स्वतःला बॅलन्स न करताच मात्र थ्रो केलाय आणि त्यामुळे आणखीन एक धाव घेण्याची संधी मिळाली निशिता अक्षताला. दुहेरी धावेसोबत मात्र 2 ओव्हरची ही समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या झाली ती 26 धावा, म्हणजे 13 धावांच्या रनरेटनं आपण हे धावफलक अगदी वेगानं धावताना पाहतोय. अगदी सुरुवातीपासूनच गाडी जी आहे ती टॉप गिअरवर टाकली आहे निशिता आणि अक्षताने. काजल थोडीशी लवकर आउट जरूर झाली. न्यू बॉलर अद्वैता. पहिला चेंडू मात्र यावेळेला पुन्हा एकदा मात्र थोडंसं मिसफिल्ड. पुन्हा एकदा सुंदर फटका, सुंदर फटका गॅप मध्ये सजवला. या वेळेला मात्र 4 धावा नक्कीच मिळतील निशिताला. अगदी व्यासपीठाला दिली जाणारी ही सलामी आहे आणि दादांचं मात्र भव्य स्वागत. मात्र मगासपासूनच आपण जर पाहिलं तर दादा आल्या जेव्हापासून स्टेजवरती तेव्हापासून मात्र चौकारांची आतिषबाजी सुरू झाली आहे. पुन्हा नो बॉलचा इशारा एक्स्ट्रा कव्हरकडे. खरं तर आपण दादांच्या इंग्रजीतल्या नावांच्या इनिशियलकडे लक्ष टाकलं तर अमेय अरुण घोले म्हणजे आग असा इनिशियलचा अर्थ होतो आणि खरोखर दादा आग आहेत. आज बृहन्मुंबई महानगरपालिकेवर त्यांचं जे नेतृत्व आहे, खरं तर या विधानसभेसाठी आपल्या या विभागासाठी मात्र खूप चांगलं कार्य दादांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि एक युवा नगरसेवक म्हणून दादांकडे नेहमीच पाहिलं गेलंय. अगदी जोशानं दादा नेहमी काम करत असतात. क्रिकेटवरही तितकंच दादांचं प्रेम राहिलंय आणि तितकंच प्रेम राहिलंय या वडाळा सहकार नगरच्या परिसरावर. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अजित निकम सर असं कळवतायत. स्कोर जर पाहिला तर चांगल्या स्थितीत 35. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल कव्हरकडे जाताना 2 फिल्डर मात्र त्या ठिकाणी सातत्यपूर्ण खेळले जाणारे व्यासपीठाच्या दिशेनेचे फटके आणि एकेरी दावेसोबत तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. 36 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. पहिलं षटक अगदी आपण जर पाहिलं तर 17, दुसऱ्या षटकात 9 आणि तिसऱ्या षटकात 10. अँड बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा पंच अजित निकम सरांचा. बॉलिंगसाठी चेतनाच्या हातामध्ये शेवटची ओव्हर. स्ट्राईकवर निशिता, नॉन स्ट्रायकिंगवर किरण आणि पहिला चेंडू नो बॉलचा इशारा आलाय. एक्स्ट्रा रन्स मिळणार आहेत. कुठेतरी एक मोठं धावफलक उभं राहताना दिसतंय देवांश वॉरियर संघाच्या बॅटर्स कडून. सुंदर फटका, पुन्हा एकदा तितकी चांगली फिल्डिंग, थ्रो ही मजबूत आहे. या वेळेला मात्र विकेट मिळेल. किरणला माघारी परतावं लागेल. व्हॉट अ फिल्डिंग. अद्वैताने मात्र काय फिल्डिंग केली आहे. कव्हर पॉइंट मध्ये, अगदी शॉर्ट कव्हर मध्ये मात्र हा बॉल डाव्या हाताने अडवला, डाव्या हाताने थ्रो केला आणि विकेट मिळवली आहे. समोरच्या संघाला मात्र कुठेतरी विकेट गमवावी लागली या फिल्डिंगमुळे.
पॉइंट वर खेळण्याचा प्रयत्न आणि सुंदर झेल तिथे टिपला जातोय. रुद्राने मात्र हा झेल टिकप. मुद्रा, ओके, नॉट रुद्रा, मुद्रा. मुद्राने मात्र एक सुंदर झेल टिपलाय पॉइंट क्षेत्रामध्ये. आणखीन एक नो बॉलचा इशारा येतोय. न्यू बॅटर आकांक्षा आली मैदानावर, स्ट्राईकवर आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण जर पाहिलं तर अक्षदा निशिताचा हा झेल मात्र आपण पाहिला होता. या वेळेला मात्र चुरटी धाव घेतली जाणार का? थ्रो करतील परंतु माघारी परतली आकांक्षा. शेवटचे आता मात्र डावातले 2 चेंडू शिल्लक. लास्ट 2 बॉल ऑफ द इनिंग्स. सुंदर फटका गॅप मध्ये. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना आकांक्षाच्या बॅट मधून या वेळेला मात्र हा खणखणीत वाय चषक चौकार. मिड ऑफ आणि बॉलरच्या मधून मात्र जी जागा होती त्या जागेतून मात्र हा चौकार ठोकलाय आकांक्षाने. आता मात्र लॉंग ऑफ वर क्षेत्ररक्षक सजवलाय. लास्ट बॉल ऑफ द इनिंग आणि या वेळेला पुन्हा एकदा गॅप मध्ये जातोय चेंडू. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा आणखीन एक खणखणी दिमागदार एक रुबाबदार चौकार. आकांक्षा शेवटचे दोन्ही चेंडू आणि 2 चेंडूंमध्ये जमवल्या 8 धावा. ऑफ स्टंपच्या बाहेर ऑफ ब्रेक आणि लेग ब्रेकचे हे समीकरण मात्र कळून येत नव्हतं, परंतु शेवटचा बॉल लेग ब्रेक केलेला असताना वाईडच्या घरात जात होता, परंतु त्याला सुद्धा पाठवलं एक्स्ट्रा कव्हर मध्ये 4 धावांसाठी. चौकारासोबत एकूण धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली ती 47 धावांवर आणि बालमोहन संघाला हा सामना जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता. म्हणजे निम्मे चेंडू आणि दुप्पट धावा बनवायचे ही मॅच जिंकण्यासाठी. तितकं सोपं नसेल, परंतु नथिंग इज इम्पॉसिबल. इवन इम्पॉसिबल सेज आय एम पॉसिबल. आणि क्रिकेटच्या पटलावरती कोणतीही धावसंख्या ही विजयाची गॅरंटी देत नाही. त्यामुळे या सामन्यामध्ये सुद्धा अजून कधी काय घडेल ना हे सांगणं थोडंसं कठीणच आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बालमोहन संघाला सुद्धा या नवीन डावासाठी शुभेच्छा असतील. आणि आता मात्र यानंतर जे खुल्या गटाचे 2 संघ आहेत, मी त्यांना विनंती करतोय लवकरात लवकर आपण आपली उपस्थिती आयोजकांकडे दाखवायची आहे. यानंतर मात्र खुल्या गटातील सामने आपण सुरू झालेले बघू शकाल. RM रेनबो आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय बंटीदादा पाष्टे रिया 11. RM रेनबो आणि स्वर्गीय बंटीदादा पाष्टे रिया 11 दोन्ही टीमचे कॅप्टन्स. आपण जर आलेले असाल तर आपल्याला मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर रिपोर्टिंग करायचंय. 48 धावांचं टार्गेट आहे. सलामीची जोडी मला वाटतं मैदानाच्या आतमध्ये उपस्थित झाली आहे. क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्या. निम्मे चेंडू दुप्पट धावा. 24 बॉल्स टू गो एंड 48 रन्स टू विन. 24 गेंदों में 48 रनों की दरकार. ये मुकाबला जीतने के लिए बालमोहन टीम को. चला सर जरा स्प्लिटअप करायला सांगा लवकर. कॅन बी अ बॅटर नेम प्लीज. बालमोहन. फलंदाजांची नावं सांगायची आहेत. स्ट्राईकवर नॉन स्ट्राईकवर बॅटर्स कोण कोण आलेत? बालमोहन. बॅटर धावा. पहिलाच बॉल नो बॉलचा इशारा आणि पहिल्याच बॉलवर खणखणीत वाय चषक चौकार येतोय अद्वैताच्या बॅटमधून. आघात चांगला आहे, अंजाम द्यावा लागेल.
चांगला स्टान्स बघायला मिळतोय. दोन्ही बॅटर्स जर पाहिलं तर मगाशी विधीची बॅटिंग आपण तसं पाहिली होती आणि या मॅच मध्ये अद्वैता पुन्हा एकदा मात्र या चांगल्या स्टान्स सोबत सुरुवात चांगली करते चौकाराने. या वेळेला मात्र चुकीचा फटका, टॉपेज घेतली आहे आणि बॉल जातोय मैदानाच्या बाहेर. बॉक्स आउट होते अद्वैता. हार मानून चालणार नाही, संघर्ष करावा लागेल, फाईट द्यावी लागेल. कारण सातत्यपूर्ण आपण जी स्पर्धा पाहतोय, खऱ्या अर्थाने ज्यांच्या आशीर्वादाने या स्पर्धेचं आयोजन गेली कित्येक पर्व आपण पाहतोय, असे हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट श्रीमान आदरणीय वंदनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचं एक वाक्य आहे की रडायचं नाही लढायचं, आणि इथे लढावं लागेल बालमोहन संघाला. हार उन्हीं की होती है जो मान लेता है और जीत उन्हीं की होती है जो ठान लेता है. सैनी आली आहे बॅटिंगसाठी. या वेळेला सुंदर फटका, हातातून निसटलाय चेंडू. पाठीमागून बॅकअपसाठी मात्र आकांक्षा येते. एक धाव तोपर्यंत कंप्लीट. स्ट्राईक रोटेट होतीये. दुसऱ्या बाजूने स्ट्राईकवर विधी असेल. 5 धावा 1 गडी बाद. 3 चेंडू पूर्ण. 48चं टार्गेट. सुंदर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. मिसफिल्ड झालंय. धाव घेण्याची संधी मिळतेय. बॅकअपसाठी मात्र लॉंग ऑन वर क्षेत्ररक्षक पोहोचते. तोपर्यंत आणखीन एक धाव. लास्ट 2 बॉल्स टू गो. काजल आणि समोर मात्र सैनी. अँगल बदललाय. ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल या वेळेला. इथे मात्र ऑन साइडला खेळायचा प्रयत्न दिसून येत होता. नो बॉल आलाय. पंचांचा मात्र त्वरित इशारा आला, नो बॉल. त्यामुळे एक्स्ट्रा रन मिळेल तो बालमोहन संघाला. आणि या वेळेला मात्र लॉफ्टेड शॉट, 1 बाउंड, 4 धावा. नो बॉलचा जो इशारा आला त्यानंतर मात्र पुन्हा एकदा तो बॉल खेळण्याची संधी मिळाली सैनीला आणि तिच्या बॅटमधून मात्र थोड्या वेळासाठी हवेत राहिला बॉल, परंतु त्यानंतर मात्र नो मॅन्स लँड मध्ये पडत 1 बाउंड सीमारेषेच्या बाहेर जातोय हा चौकार. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या ओव्हर नंतर धावसंख्या झाली ती डबल डिजिट मध्ये. 1 11 धावा 1 षटकाच्या समाप्ती अखेरीस. संधी आहे, बघूया आता मात्र काय घडते काय बिघडतंय. बॅटिंग पॉवर प्लेचा कुठेतरी इशारा घेईल का. रेलिंग्स वरचं जरा वजन कमी करा, भार कमी करा. प्रेक्षकांना वारंवार आम्ही विनंती करतोय मागील 2 दिवसांपासून. अँड येस, बॅटिंग पॉवर प्ले स्वीकारलाय. या बॅटिंग पॉवर प्लेचा फायदा उचलावा लागेल. जवळपास 16 ते 20 धावा, 15 ते 20 धावा कुठेतरी या ओव्हर मधून जर आल्या किंवा ऍटलिस्ट 12 ते 15 धावा या ओव्हर मधून आल्या तर या मॅच मध्ये जीव ओतू शकाल. प्रयत्न करावे लागतील. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. स्ट्राईकवर विधी. मगाच्या मॅच मध्ये 3 चौकार तिच्या बॅटमधून. पुन्हा एकदा मात्र त्याच चौकारांची पुनरावृत्ती करावी लागेल या मॅच मध्ये सुद्धा आपल्या टीमला जिंकवण्यासाठी. आकांक्षाचा पहिलाच बॉल. या वेळेला मात्र जबरदस्त फटका. 1 बाउंड 4 धावांसाठी. आपल्या डगआउटला सलामी दिली आहे. खेळाडू कक्षामध्ये पाठवलंय चेंडूला. आणखीन एक जबरदस्त फटका. आणखीन एक बॉल अलॉंग विथ कार्पेट जातोय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विधीच्या बॅटमधून आणखीन एक बिग फाईट आपण देताना पाहतोय तिला. चांगली फाईट करते आपल्या संघासाठी. एकोणीस धावा आपण जर पाहिलं तर स्कोरबोर्ड वरती एक चांगला धावफलकाचा आकडा कुठेतरी येताना दिसतोय. या वेळेला मात्र थोडासा संयम दाखवला. ठीक आहे, एखादा डॉट बॉल आला तरी हरकत नाही, परंतु ज्या पद्धतीनं सुरुवात तिने केली या ओव्हरची, आकांक्षाच्या या बॉलवर मात्र बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु 22 लेग बाईसच्या धावा तुम्हाला इथे मिळणार नाहीयेत, लक्षात घ्या.
त्यामुळे हा सुद्धा आपण जर पाहिलात तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. नो बॉलचा इशारा आहे. बॉल हवेत. नोमॅन्स लँड मध्ये पडलाय. एक धाव मिळणार आहे. एक्स्ट्रा धावा मात्र अतिरिक्त धावा ज्या आहेत त्या अशा पद्धतीने मिळणार नाहीयेत. धावून काढलेली एकच धाव मिळेल. या वेळेला स्टेप आउट झाली. बॉल सरळ आकांक्षाच्या हातामध्ये. सैनीला माघारी परतावं लागेल. अजून एक नाराजी या वेळेला मात्र बालमोहन संघाच्या खात्यामध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळते. चांगला फटका खेळला परंतु सरळ आकांक्षाच्या हातामध्ये. तसं बघायला गेलं तर स्कोर सध्याच्या स्थितीला चांगल्या स्थितीमध्ये आहे आणि हा विकेट गमावलाय. दुसरा धक्का लागलाय बालमोहन संघाला. न्यू बॅटर मुद्रा. शेवटचा चेंडू शिल्लक. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली आहे मात्र 20 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 48 धावांचं टार्गेट आहे. 20 धावा सध्याच्या स्थितीला म्हणजे 28 धावांची गरज उर्वरित 13 चेंडूंमध्ये. मानलं तर सोपं आणि मानलं तर कठीण. या वेळेला मात्र एक सिंगल धाव घेतली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि ओव्हर नंबर 2 ची इथे सांगता होते. 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. धावफलकावर 2 ओव्हर नंतर 2 गडी बाद 21 धावा. लास्ट 12 balls to go and 27 runs to win. बॉलिंग मार्क वरती निशिता. बॅटिंग मध्ये खूप चांगली कामगिरी केली निशिताने आणि आता मात्र गोलंदाजीसाठी सुद्धा सज्ज होते. तिसरं षटक घेऊन आली आहे. 6 चेंडू 13 वर आहे विधी. तसं आपण बघायला गेलं तर मगाच्याही मॅच मध्ये तिच्या बॅटमधून 3 चौकार. याही मॅच मध्ये 2 चौकार. मुद्रा मात्र वैयक्तिक एका चेंडूत 1 धाव बनवून बॅटिंग करते मैदानावर. क्षेत्ररक्षणात बदल करते किंवा सजवते आपल्या गोलंदाजीला अनुसरून क्षेत्ररक्षण निशिता. थोडस लक्ष कठीण आहे परंतु प्रयत्न करावे लागतील. पहिला बॉल स्टेप आउट झाली आहे त्यामुळे एकच धाव मिळेल. अन्यथा बिमर होता कुठेतरी चेंडू असंच म्हणावं लागेल परंतु जागा सोडली. बदल आली ते सादर करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे फेअर डिलिव्हरी घोषित केली. एकाच धावेवर समाधानी राहावं लागेल. दुसऱ्या बाजूने विधीकडून मात्र मोठ्या अपेक्षा आहेत या सामन्यामध्ये. तसं बघायला गेलं तर बालमोहन संघाला ज्या पद्धतीने आतापर्यंत तिने स्टार्ट दिलाय मगाच्या मॅच मध्ये जी बॅटिंग केली आहे 22 वर 2. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू नुकताच आपण पूर्ण झालेला पाहिलाय. आणि पुन्हा एकदा सुंदर फटका. आणखीन एक बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. आणि पुन्हा एकदा मात्र आभारी असणार आहोत आज आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून आज थोड्यासा वेळासाठी का होईना परंतु दादा आपण आज इथे आलात त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक आभारी असणार आहोत. आणखीन एक फुलटॉस चेंडू होता परंतु या वेळेला बॉल अडवला जातोय. थ्रो चांगला नाहीये परंतु एकच धाव. 2 चेंडूंमध्ये 5 धावा आल्या. 3 चेंडूंमध्ये 6 धावा आल्या. धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचली आहे. अजून 21 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. स्टेप आउटून खेळलाय. फटका मात्र चुकीचा आणि इथे मात्र माघारी परतावं लागेल मुद्राला. आडव्या बॅटने मात्र कुठेतरी खेळण्याची गरज होती कारण स्टेप आउट झाली होती त्यामुळे मग समोर जर फटका खेळला तर तो मात्र अशाच पद्धतीने बाहेर जाणार होता. हे कुठेतरी कळून आलं होतं. ज्या पद्धतीने अंगावर बॉल टाकला होता पायावर बॉल टाकला होता. न्यू बॅटर कावेरी. बॉटम हँडचा वापर केलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतोय. पुस्तकी फटके खेळले आहेत आज बऱ्याच प्रमाणात महिलांच्या गटातील या सामन्यांमध्ये सुद्धा. 1 to go. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला. 28 रन्स ऑन दी बोर्ड. 20 धावांची गरज. पुन्हा एकदा मात्र गॅप मध्ये जातोय का पाहूया. होय आणखीन एक चौकार विधीच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत पुन्हा एकदा मगाशी 3 आणि त्याही पेक्षा एक चौकार जास्त या मॅच मध्ये.
4 चौकार तिच्या बॅटमधून आलेत. 9 चेंडूंमध्ये 22 धावा बनवलेत विधीने. 32 धावा स्कोरबोर्ड वरती. 6 चेंडूत 16 धावांची आवश्यकता, म्हणजे अजून 4 चौके आवश्यक आहेत. 4 चौकार आवश्यक आहेत हा सामना जिंकण्यासाठी बालमोहन संघाला. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे. हार मानायची नाहीये. आत्मविश्वास मनामध्ये जागृत ठेवायचा आहे जर ही मॅच जिंकायची आहे, कारण डू ऑर डाय सिच्युएशन आहे. देवांश वॉरियर्स मात्र डिफेंड करणार का या 6 चेंडूत 16 धावा? आतापर्यंत तरी आपण जसं पाहिलं तर देवांश वॉरियर या संघाचं पारडं थोडंसं जडच आहे. सुरुवातीपासूनच पकड मजबूत केली होती, ज्या वेळेला 47 धावा त्यांनी बनवल्या होत्या. परंतु ज्या पद्धतीने मात्र पाठलाग केलाय आज बालमोहन संघाने, त्यांचंही कौतुक करावं लागेल. कॅन बी अ बॉलर नेम प्लीज? राणी शेवटची ओव्हर घेऊन आली आहे. 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. स्ट्राईकवर कावेरी. पहिलाच बॉल फुल टॉस होता. संधी होती पहिल्याच बॉलवर, परंतु आता स्ट्राईक मात्र विधीकडे जाईल. 5 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. हौसले की तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रख, और हार जा चाहे जिंदगी में सब कुछ, लेकिन जीतने की एक उम्मीद जिंदा रख. सुंदर फटका जातोय सीमारेषेच्या बाहेर. पहिला चौकार आणि विधीच्या बॅटमधून आलेला हा 5वा चौकार. 4 चेंडू 11 धावा, म्हणजे या 4 चेंडूंमध्ये अजून 3 चौकार ठोकायचे. काय घडणार या मॅच मध्ये? आणखीन एक फुलटॉस चेंडू आणि यावेळेला मात्र बॉल अडवलाय. थ्रो केलाय, परंतु मात्र आता एक्स्ट्रा धाव घेण्याची संधी मिळणार का? चला, आता 3 चेंडू आहेत आणि 10 धावांची गरज आहे, त्यामुळे या बॉलवर धाव येणं अतिशय महत्वाचं आहे. सामना जर बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाणार आणि पंचांकडून नो बॉलचाही इशारा आलाय. त्यामुळे आता पाहूया काय घडणार. स्कोअर मध्ये बदलणार. 3 चेंडू 9 धावांची आवश्यकता असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. मला वाटतं एक्स्ट्रा रन मिळणार नाही, 10 धावांचीच गरज असेल. चला, रनआउट साठी मात्र रिव्ह्यू मागितलाय. 3 चेंडू 10 धावांचीच गरज असेल, कारण अतिरिक्त धावा ज्या आहेत त्या मिळणार नाहीयेत. एकच धाव या बॉलवर मिळणार आहे. भलेही धावून 1 धाव काढली आहे तर 30 धाव मात्र या ठिकाणी अंकित केली जाणार आहे. सर, रिव्ह्यू कशासाठी आहे? नॉन स्ट्रायकिंग रनआउट. नो बॉल आहे. येस कुणाल सर, नो बॉल आहे ना? येस, नो बॉल आहे. चला, रनआउट साठीचा रेफरल रिव्ह्यू आहे, पाहूया काय निर्णय येतोय. आता मात्र तिकडे बालमोहन खेळाडू कक्षामध्ये जर आपण पाहिलं तर धगधग वाढलेली आहे. हृदयाचे ठोके मात्र वाढवणारा हा सामना आहे. अगदी 440 वोल्टचा हा सामना हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर. देवांश वॉरियर्स मात्र तसं बघायला गेलं तर त्यांच्यावरही तितकंच दडपण आहे, कारण जोपर्यंत विधी मैदानामध्ये काही सांगता येणार नाही या सामन्यात कधी काय घडेल, कारण तिच्या बॅटमधून आतापर्यंत 5 चौकार आलेले आपण पाहिलेत. नो बॉल आहे. बॅटर सेफ. 4 बॉल बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता आहे, म्हणजे हा बॉल काउंट होणार नाहीये. आणि 10 धावा म्हणजे 1 धाव तर मिळेल, परंतु 1 बॉल कमी होणार नाही. 4 चेंडू 10 धावा. दोनच चेंडू झालेत. आताचा नो बॉल आहे ना?
चला बॅटर सेफ आहे. थर्ड अंपायरच्या माध्यमातून सुद्धा पडताळणी केली गेली आणि त्यानंतरच हा निर्णय आम्ही दिलेला आहे. 4 चेंडू 10 धावा. कावेरी ऑन स्ट्राईक. चला पुढील बॉलसाठी राणी तयार आहे. कावेरी स्ट्राईकवर आणि या वेळेला चुकीचा फटका खेळला. या वेळेला बॉल जातोय मात्र मैदानाच्या बाहेर. एक बॉल एक्स्ट्रा मिळाला होता, त्याचा फायदा उचलायची गरज होती, परंतु विकेट गमावलाय या वेळेला कावेरीने. देवांश वॉरियर संघाला आणखीन एक सफलता. आता मात्र कुठेतरी देवांश वॉरियर सुटकेचा निश्वास सोडतोय, कारण येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये कसेही करून 3 चौकार ठोकायचेत किंवा 2 चौकार ठोकून एक दुहेरी धाव मिळवायची आहे. म्हणजे 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅटर आली आर्या. राणीचा पुढील चेंडू. या वेळेला मात्र चौकाराच्या दिशेने बॉल जातोय. चालाक आहे, चतुर आहे, गॅप मध्ये फटका खेळलाय. 2 चेंडू 6 धावा. आता हा या मॅचचा एक निर्णायक चेंडू असेल. मॅच आवडली असेल तर या दोन्ही संघांसाठी जरा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्रेक्षकांकडून सुद्धा. कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. जिम्मेदारी आहे खांद्यावर. आणि या वेळेला मात्र एक धाव तर आली आहे. सुपर ओव्हर होणार का? शेवटच्या बॉलवर जर चौकार आला तर स्कोर लेवल होणार, आणि स्कोर जर लेवल झाला तर पहिली सुपर ओव्हर या स्पर्धेतली आपल्याला आज पाहायला मिळणार. काय घडणार, काय बिघडणार? आणि लक्षात घ्या, सुपर ओव्हर जरी झाली आणि सुपर ओव्हर मध्ये सुद्धा जर स्कोर लेवल झाला तर एक फ्रेश टॉस केला जाणार आहे. त्यामुळे संधी हातामध्ये आहे. चौकार ठोकला तर सुपर ओव्हर होणार, आणखीन एक संधी तुम्हाला मिळणार. त्यामुळे गरज आहे ती जिंकण्यासाठी बालमोहनला चौकाराची, परंतु हा चौकार रोखायचा आहे देवांश वॉरियर्सला. 1 चेंडू 5 धावा. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगलाय. फुल टॉस बॉल, परंतु आता मात्र आपण जर पाहिला तर एकच धाव घेतली जाते आणि थ्रो तर केलाय. आणि अशा पद्धतीने देवांश वॉरियर्सने हा सामना जिंकलाय. परंतु आज जर विधीची बॅटिंग आवडली असेल तर तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. शेवटपर्यंत लढली आहे, शेवटपर्यंत झुंजली आहे समोरच्या संघासोबत. त्यामुळे तिचंही पुन्हा एकदा अभिनंदन करतोय. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टीम देवांश वॉरियर्स. 5 चौकार मारले विधीने आणि वैयक्तिक 24 धावा बनवून ती नाबाद राहिली आहे याही मॅच मध्ये. तर कॉंग्रॅच्युलेशन्स विधीचं सुद्धा आणि अभिनंदन करतोय ते देवांश वॉरियर्स संघाचं सुद्धा. आणि विजेता संघ म्हणून सामनावीराचा पुरस्कार जाहीर करतोय निशिताला, आणि पराभूत ठरलेल्या संघामधून सामनावीराचा म्हणजे या स्पर्धेतला जो पुरस्कार आहे तो पुन्हा एकदा आम्ही जाहीर करतोय विधीला. चला या दोन्ही खेळाडू निशिता आणि विधी